रायगढ़ जिले के महाड़ तालुका स्थित चांदपेट टोल नाके पर मराठी भाषा को द्वितीय स्थान दिए जाने का आरोप लगाते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने तीखी नाराजगी व्यक्त की। टोल नाके पर लगाए गए विभिन्न सूचना फलक मुख्य रूप से अंग्रेजी और हिंदी भाषा में होने तथा मराठी को उचित स्थान न दिए जाने से मनसे कार्यकर्ता आक्रामक हो गए। इस संबंध में दक्षिण रायगढ़ जिलाध्यक्ष राज पाटे ने टोल प्रशासन को कड़ी चेतावनी देते हुए कहा कि महाराष्ट्र में मराठी भाषा को ही प्रथम स्थान मिलना चाहिए। मराठी भाषा का अपमान किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने यह भी चेतावनी दी कि चांदवे टोल नाके के सभी फलक पर सबसे पहले मराठी भाषा का उपयोग किया जाए, अन्यथा मनसे की ओर से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। मनसे पदाधिकारियों का कहना है कि महाराष्ट्र के सार्वजनिक स्थानों पर मराठी भाषा को प्राथमिकता देना अनिवार्य होने के बावजूद चांदवे टोल नाके पर अंग्रेजी और हिंदी के फलक अधिक दिखाई दे रहे हैं। इससे स्थानीय मराठी नागरिकों की भावनाएं आहत हो रही हैं। फिलहाल इस मुद्दे को लेकर परिसर में राजनीतिक माहौल गर्मा गया है और टोल प्रशासन इस पर क्या भूमिका अपनाता है, इस पर सभी की नजर बनी हुई है। जय महाराष्ट्र, मी राज पाटे, जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आम्ही या टोल नाक्यावरती याकरता आलेलो आहोत की आता काही दिवसापूर्वी या मुंबई गोवा हायवेचं बरंचसं काम शिल्लक असतानाही आज खारपाडा टोल नाका चालू झाला। त्यामुळं हा आमच्या हद्दीत महाड तालुक्यात येणारा टोल नाका, तर आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत इंदापूर बायपास आणि मानगाव बायपासचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू होऊ नये आणि नागरिकांना जोपर्यंत सुविधा मिळत नाही, 1.5 2 तास 8 10 तास जेव्हा इंदापूर आणि मानगावला लोक तिकडे अडकून बसतात, तर आम्ही कोकणवासीय आणि रायगडवासीय आम्ही ह्या टोलला विरोध करतो। तर माझी विनंती ही आहे प्रशासनाला आणि ह्या अधिकारी आहेत, तर त्यांना पण कळकळीचं सांगणं आहे की आज आम्ही प्रेमाने आलेलो आहोत। जोपर्यंत इंदापूर आणि मानगाव बायपासचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू करायचा नाही, असं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुम्हाला सांगणं आहे। जर तुम्ही हे सगळं असंच असताना, सुविधा नसताना, तासनतास ट्रॅफिकमध्ये लोक असताना जर तुम्ही टोल नाका चालू केलात तर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल। तसेच ज्या पाट्या लावल्यात ज्यात इंग्रजी आणि हिंदी मराठी गायब केलेले आहेत, ते 10 दिवसाच्या आत जर आम्हाला पत्र रूपात किंवा किती दिवसात बदलताय त्याचं लेखी रूपात देऊन ते बदली नाही केलं तर हे बोर्ड एकही ठेवणार नाही, सगळी बोर्ड तोडून टाकणार, सगळी बोर्ड फोडणार।